टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। त्यांनी कोणत्या आधारावर निरीक्षण दिलं माहित नाही, पण खर्च निवडणूक हा विषय निवडणूक आयोगाचा आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीचं निरीक्षण दिलं, खरं तर कोकाटे साहेबांच्या एकूण केसच्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं निरीक्षण योग्य राहील। निवडणुका घ्यायच्या नाही घ्यायच्या त्याचा खर्च हा मला वाटतं की कोर्टाच्या परवीच्या बाहेर आहे। हे निवडणूक आयोग ठरवत असतं कुठे निवडणुका घ्यायच्या आणि कधी घ्यायच्या। अशा पद्धतीने जी काही निरीक्षण नोंदवलं जातं त्यातून मग 5 वर्षच निवडणुका का घ्यायच्या, 10 वर्षांनी का घ्यायच्या नाही? एका वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा खर्च 55 कोटीपेक्षा जास्त झाला आहे। मग उद्या कोर्टाने म्हणायचं का की 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी निवडणुका घेतल्या तर 5500 कोटी वाचतील आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढही होते दर 5 वर्षांनी। असं मला वाटतं की कोर्टाचं निरीक्षण जे आहे ते ज्या बाबतीमध्ये केस आहे त्या बाबतीत असावं। निवडणुकीचा खर्च किंवा निवडणुकीच्या संदर्भात निरीक्षण का केलं हे कोर्टाला बरोबर आहे ना। विकासामध्ये आपण सर्वांनी एकत्र यावं। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जिथं जनतेचं हित आहे, दीनदुर्बल शोषित पीडित व्यक्तीचा विकास आहे, राज्याचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक हा विकास असेल तेव्हा आम्ही एकमेकाच्या सोबत आलं पाहिजे। चांगली सूचना असेल केली पाहिजे, त्यासाठी निवेदन दिलं पाहिजे, भेट घेतली पाहिजे। आपण अनेकदा पाहतो अनेक पक्ष विरोधी पक्ष नेत्याचं पद पाहिजे म्हणून भेट घेतात, पण राज्याच्या हितासाठी आर्थिक आपली शक्ती वाढावी यासाठी तुमच्याकडे नवीन नवीन इमॅजिनेशन असेल, कल्पना असेल, आयडियाज असेल तर शेअर केलं पाहिजे। पाटील साहेब माझे मित्र आहे, खरं आहे, ते कधीच असं म्हणाले नाही आणि जी माहिती मग आहे त्या माहितीच्या आधारावर मी हे सांगू शकतो की जयंत पाटील साहेबांनी कधी पक्ष बदलवण्याचा विचार आज तरी मांडला नाही आणि तरीही प्रत्येक क्षणोक्षणी ते नाराज आहे। कशाला नाराज राहतील? मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अशा पद्धतीने बातम्या चालवून एखाद्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचं काम हे दुर्दैवानी होतं। ठीक आहे, लोकशाही आहे, पण धीरे धीरे संयमित संस्कारित लोकशाही ही आता स्वैराचारी लोकशाहीच्या मार्गाने जी जात आहे ती भविष्यामध्ये निश्चितपणे धोकादायक आहे। मला वाटते धुलीवंदनाचा जोक आहे हो। त्यांच्याकडे काय आहे? 46 आमदार आहे। 46 आमदारांच्या आधारावर अशा पद्धतीने अतिशय उत्तम काम करणाऱ्या 2 उपमुख्यमंत्री महोदयांना संशयाच्या वातावरणामध्ये गुंतवायचं, त्यांना म्हणायचं तुम्ही या आम्ही मुख्यमंत्री करतो। हे जर अगोदर असतं तर त्यांचं सरकार हे टिकलं असतं ना, एकनाथ शिंदे साहेबांना तेव्हा मुख्यमंत्री केलं असतं। हा प्रश्न उपस्थित होत नाही। मला वाटतं की अशा पद्धतीने राजकारणाचा दर्जा हा कमी होईल अशा पद्धतीने कोणी बोलण्याचं कारण नाही। हा गमतीचा भाग झाला, सिरियस घेऊ नका। आणि तसेही आजकाल जनता काँग्रेसला सिरियस घेत नाही। पत्रकार म्हणून तुम्ही जनतेकडून एवढं तर शिका। आखरी सांस रहेगी सुधीर मुनगंटीवार बीजेपी में रहेगा। भारतीय जनता पार्टी हे आमचा प्राण आहे, आमचा आत्मा आहे। याच जन्मात नव्हे पुढच्या जन्मात सुद्धा याच पक्षात जन्म व्हावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असते। आणि म्हणून या गमती जमती सोडा। ज्यांना विचार पक्ष समजला नाही त्यांच्या मनात हा भाव असणं स्वाभाविक आणि साहजिक आहे। इतक्या आत्महत्या आणि 2000 काय माझं म्हणणं आहे 706 काय शेतकरी बांधवांची एकही आत्महत्या झाली तरी आम्ही सर्वांनी एकत्र चिंतन केलं पाहिजे। आणि मला आता व्यक्तिगत रीतीने वाटतं की या आत्महत्या लक्षात घेऊन विधानसभेमध्ये जसं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक दिवस आपण आमच्या बहिणींना चर्चा करण्यासाठी माननीय अध्यक्षांनी सूचना केली, अधिवेशनात सुद्धा आता एक दिवस फक्त या क्षेत्रामध्ये आपण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करू शकू। मेरे देश की धरती सोना उगगे उगगे हीरे मोती हे गाणं आता पुन्हा एकदा आपण काही अंशी अस्तित्वात आणू शकू का? उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी ही काही म्हण असायची, आता हे तर शक्य नाहीये। पण शेतकऱ्यांना आपण जगण्याचा अधिकार देण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे याच्यावर एक दिवस तरी अधिवेशनात चर्चा घडवली पाहिजे। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कोणाची काय व्यक्तिगत चर्चा झाली ती तेव्हाच त्या क्षणी 24 तासात सांगितली।
24 तासानंतर अशा सर्व गोष्टींची एक्सपायरी डेट असते, ती संपून जाते. अशा एक्सपायरी डेट झालेल्या गोष्टींना कवडीची किंमत नाही, कोणीही विचारत नाही. फक्त सनसनाटी निर्माण करणे, टीव्ही चॅनल्सवाल्यांना ज्या दिवशी बातम्या कदाचित कमी असतील त्या दिवशी त्या बातम्यांचं महत्व असणे, आणि म्हणून जनतेचा सुद्धा राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडत चालला. विश्वासाचं जर एखादं मीटर लावलं तर अशा नेत्यांना या मीटरमध्ये काटा पुढे जाणार नाही, शून्यावरच राहील, कारण विश्वास हा गमावलेला असतो. अशा गोष्टी सांगायच्या असेल तर तेव्हा सांगायला कोण थांबवतं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.